किंबहुना एक पदवी, या सगळ्यांनी जेव्हा माऊली सन्मानित होता तेव्हा तो हर्ष आपल्या हृदयामध्ये जातो आणि आपणही पावन होतो की अशा माऊलींचे आपण सेवेकरी आहोत. खरं म्हणजे हा मान आपल्या सर्वांना मिळतोय हे आपलं भाग्य आहे. आणि मगाशी जर आपण या ठिकाणी सौभाग्यवती काकू आल्यानंतर जो एक गजर केलेला आहे, आदि माया आदिशक्तीचा तो गजर आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी कोणती कोणती रूपाची मी नावं घेऊ, भगवान शंकर आणि पार्वती, प्रभू रामचंद्र, सीतामाई, ही सगळीच देवता आहे. आणि हे सगळे रूप आपण या ठिकाणी यांच्यामध्ये बघतो आहे. आणि आपण आतल्या आत आपली अध्यात्माची ज्योत अधिक अधिक प्रज्वलित करतो आहोत. हीच एक आध्यात्मिक खासियत आहे. सज्जन हो, काल माननीय मुख्यमंत्री बोलले, अनेक मान्यवर बोलले की अशाही परिस्थितीत माऊलींचं कार्य हे दीपस्तंभासारखं आहे. एवढ्या मोठ्या दिग्गजांनी माऊलींच्या कार्याचं कौतुक करावं हे विशेष नाही. दान देणं आणि तेही मुक्या प्राण्यांसाठी, हे खरं म्हणजे आत्ताच या ठिकाणी आदरणीय विखे पाटील पण बोलले की सरकार काय करतं हा भाग महत्वाचा नाही, परंतु माणूस या नात्याने, मनुष्य या नात्याने आपण काय करतो हे महत्वाचं आहे. आणि हा संस्कार तुम्हाला आम्हाला माऊलींनी दिलेला आहे. त्या संस्काराचं कालचं हे प्रतीक होतं की आपण जवळजवळ 108 ट्रक चारा त्या मुक्या जनावरांसाठी दिलेला आहे. अर्थात असं म्हणतात की दान दिलेलं सांगू नाही, उजव्या हाताने दिलेलं दान डाव्या हातालाही कळू नाही, ही शिकवण आपल्याला माऊलींनीही सांगितलेली आहे. परंतु हा आपल्या कुटुंबातला प्रश्न आहे. आपण सर्वजण एका कुटुंबातले आहात, म्हणून आपण ही आध्यात्मिक चर्चा करतो आहे, हे कृपया लक्षात घ्या. सज्जन हो, एक सूचना फक्त मी देणार आहे, ती अशी आहे की यानंतर परमपूज्य गुरुमाऊली आपल्याला शुभ आशीर्वाद देतील आणि त्यानंतर आपण श्री क्षेत्र उषाव्रतावर जाणार आहोत. जे आपलं नियोजन होतं की त्या ठिकाणी जाऊन मिरवणुकीने जाऊन आपल्याला या ठिकाणी यायचं आहे, तर हे नियोजन परमपूज्य गुरुमाऊलींनी आशीर्वाद दिल्यानंतर होईल. कृपया याची आपण नोंद घ्यावी आणि सगळ्यांनी त्या तयारीत असावं. या बालकाकडे आपण बघा, हा स्वामी महाराजांच्या रूपामध्ये या ठिकाणी बसलेला आहे. अतिशय निरागस आणि गोंडस याचं रूप आहे. निष्पाप गोंडस. माऊलींनी आपल्याला सांगितलेलं आहे की जिथे निष्पाप आहे, जिथे गोंडस आहे, जिथे चांगलं आहे, जिथे शुद्ध आहे, तिथे महाराज विराजमान आहेत. याचाच हा साक्षात्कार असावा. त्यामुळे याचे मी अभिनंदन करतो. नावही समर्थ आनंद आहे. समर्थ पण आहे आणि आनंद पण आहे. असं सज्जन आहोत आपण. परमपूज्य गुरुमाऊलींचे आशीर्वाद घेणार आहात. आजचा स्वामी जयंतीचा दिवस आहे. स्वामी महाराजांनी आजच्या शुभदिनी आपल्या एक आगळ्या वेगळ्या अवताराला सुरुवात केली. मगाशी सकाळच्या हितगुजामध्ये दिंडोरी दरबारच्या परमपूज्य गुरुमाऊलींनी असं सांगितलं की स्वामींनी एक अवतार घेतला नाही, तर युगाने युग महाराज अवतार घेत आहेत. आणि त्यांचा एक अवताराचा दिवस म्हणून हा जयंती उत्सव आपण साजरा करतो. स्वामी आजही अवतार घेऊन आहेत. सगळं काही आहे, सगळं तेच आहे. स्वामी महाराजही तेच आहेत, रूप बदललेली आहेत. आणि म्हणून आजच्या या शुभदिनी आपण सर्वजण एकच भावनेने प्रेरित आहोत की माऊली, तुमच्या अंतरंगामध्ये वसलेले महाराज आम्हाला दिसत आहेत. या महाराजांचं अतिशय सोजबळ, अतिशय निरागस आणि तितकंच पवित्र, शाश्वत आणि आध्यात्मिक स्वरूप आम्ही वेळोवेळी अनुभवातून बघितलेलं आहे. आपल्या भाषेतून आम्ही महाराजांची वाणी ऐकलेली आहे. आपल्या स्वरूपातनं आम्ही महाराजांचं ते गोंडस रूप अनुभवलेलं आहे. आपल्या चालण्यातनं, आपल्या बोलण्यातनं, आपल्या कार्यातनं महाराजांच्या कार्याची छबी आमच्या अंतरंगावर उठलेली आहे. आणि म्हणून आपलं अंतरंग इतकं विशाल आहे, सागरा इतकं महान आहे, आकाशा इतकं मोठं आहे. त्यामुळे त्याच्यावर बोलता येण्यासारखं आमच्याकडे शब्दाचं सामर्थ्य नाही. महाराजांचं कार्य हे अखंड वर्षापासून सुरू आहे आणि या अखंड वर्षातले आपण फार मोठे महाराजांच्या रूपातले एक साक्षीदार, महान पुरुष, संत, आचार्य, दिव्य शक्तीने प्रेरित झालेले महात्मा आहात. त्यामुळे
आपल्याला काही संबोधन हे आमच्या शब्दाच्या पलीकडचं आहे, आमच्या भावनेच्या पलीकडचं आहे. त्यामुळे असं म्हणतात की जेव्हा साक्षात आपण समोर उभे असता माऊली, तेव्हा शब्दही अस्पष्ट होतात. अंतरंगातलं एक फार मोठं स्वरूप एक सूचना आहे. जायंट ग्रुप ऑफ इंटरनॅशनल शाखा नाशिक ह्या ग्रुप या ठिकाणी परमपूज्य गुरुमाऊलींचा आशीर्वाद घेऊन कृतज्ञतापूर्वक भेट म्हणून काहीतरी देत आहेत. मी त्यांना विनंती करतो की या ठिकाणी येऊन त्यांनी आपली कृतज्ञता व्यक्त करावी. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा एक अतिशय सुंदर असा पुतळा आहे की जो परमपूज्य गुरुमाऊलींना ते अर्पण करता आहे. हिंदवी स्वराज्य निर्माते शिवछत्रपती महाराज आणि यांची ही अत्यंत पवित्र अशी मुद्रा आपल्याला समर्पित करताना परमपूज्य गुरुमाऊली आम्हाला अत्यंत आनंद होतो. राष्ट्रप्रेम, राष्ट्रनिष्ठा आणि राष्ट्रधर्म यांचे जाज्वल्य प्रतीक असलेले शिवछत्रपती आणि या शिवछत्रपतींच्याच राज्यामध्ये त्यांच्याच आविष्काराने हा आपला सन्मान होतो आहे असा आम्हाला आनंद आहे. अतिशय सुंदर असं वातावरण आहे. शब्दांची उधळण मी थांबवतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणांना कोटी कोटी वंदन करून हेच मागतो की हेची दान देगा देगा. आयुष्यातला प्रत्येक जन्म, प्रत्येक क्षण, प्रत्येक श्वास माऊली तुम्ही आमच्या बरोबर राहा. तुमचं अस्तित्व आमची ताकद आहे, तुमचं अस्तित्व आमची भक्ती आहे, तुमचं अस्तित्व आमची निष्ठा आहे. या निष्ठेने, शक्तीने, ताकदीने आम्ही समर्थपणे लढत राहू. आमचा अखंड भारत, आमचा अखंड धर्म, आमचा हिंदुस्थान जागृत करण्याचं स्वप्न आम्ही बघत आहोत आणि ते आम्ही जागृत करणार. नव्हे, संपूर्ण जगाला आमच्या हिंदुस्थानाचं आध्यात्मिक विश्वस्वरूप माऊली तुमच्या रूपाने आम्ही दाखवणार आहोत. तुम्ही फक्त आम्हाला आशीर्वाद द्या. परमपूज्य गुरुमाऊली. समर्थ सेवेकरी आणि भाविक सज्जन, कालपासून आपण सर्वजण देशाच्या, राज्याच्या, जिल्ह्याच्या विविध ठिकाणाहून होऊ घातलेल्या या उपक्रमास आपला वेळ खर्ची घालून उपस्थित झालात. या नव्या वर्षाच्या प्रथम दिनी केलेल्या कृतसंकल्पाला सामोरं जाऊन राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळाला आपण सामोरं जाणं, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी स्वामींच्या आशीर्वादातून आपलं कर्तृत्व कार्यरत करणं. कालचा दिवसभराच्या उपक्रमात आपण व्यस्त होतो. आजही सकाळी 6 वाजेशी आपण नाशिक ते त्र्यंबक पायी पदयात्रेमध्ये सहभागी झालात आणि आत्ताच काही मिनिटापूर्वी आपण इथे पोचलात. या दिवसभराच्या पायपिटीमध्ये ऊन म्हणतं मी आणि पायात अनवाणी अशा कृतीतून आपण स्वामींचा जयघोष करून स्वामींच्या आजच्या अवतरण दिनानिमित्तानं आपण सर्वजण उपस्थित झालेले आहात.
हे खूप मोठं अभियान स्वामी कार्याचं जनमानसामध्ये आणि जनमानसाच्या अंतःकरणात पोचण्यासाठी आपण कटिबद्ध आहात. आज सकाळपासून स्वामी प्रकट दिनानिमित्तानं विविध उपक्रम आपण कालपासून राबवत आहोत. इकडे डाव्या बाजूला मराठी अस्मिता तथा भारतीय संस्कृतीची पूर्ण असं दिग्दर्शन प्रदर्शन त्याची मांडणी केलेली आहे. वर्षभराच्या 360 दिवसांमध्ये येणारे सण असतील, व्रत असतील, वैकल्य असतील, पैकी 16 संस्कार असतील, याची शास्त्रोक्त मांडणी पुढील पिढ्यांना कळावी. उद्या कॉन्व्हेंटमध्ये तथा इंग्रजी किंवा अन्य भाषा शिकणाऱ्या नव्या पिढ्यांना हे कोण सांगेल. म्हणून जीवनात आपण एक विद्यार्थी म्हणून आपण जीवन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणं हे आपलं सर्वांचं काम आहे. म्हणून अतिशय सुरेख अशी अस्मितेची मांडणी पलीकडे मांडून ठेवलेली आहे. उपक्रम संपल्यानंतर आपण सर्वजण बघू शकता. काही पुच्छा, काही प्रश्न, काही विचारू शकता. या सणाचं आजच्या मितीला महत्व काय आहे, उद्याच्या भविष्य काळात त्याचं महत्व टिकण्यासाठी आपण काय करावं, विज्ञान आणि अध्यात्माची जोड घालताना या सणांचं महत्व काय आहे, या सर्व तपशिलांचा मराठी अस्मितेत आपण अंतरंग शोधण्यासाठी त्याची मांडणी केलेली आहे. अतिशय उत्कृष्ट अशी मांडणी आपल्या सेवेकऱ्यांनी अंबेजोगाईच्या केलेली आहे. गेली अनेक वर्ष विविध मेळाव्यांमध्ये ही मांडणी आपण नेहमीच बघता, परंतु आता त्यात खूप मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे. मराठी अस्मितेमध्ये काय नाही, खूप मोठा खजिना ज्ञानाचा, भक्तीचा, कर्तृत्वाचा, जीवनादर्शांचा त्यात ओतप्रोत भरलेला आहे. हा खजिना सर्वांच्या वाट्याला यावा म्हणून या कार्यातून हे सर्व ज्ञानाची पानपोई आपण गेल्या काही महिन्यापासून पाण्याची पानपोई घालत आहोत. मागील बैठकीपासून तृष्णा लागलेल्या या महाराष्ट्राला तृष्णा भागविण्यासाठी पानपोई तर आपण करणार आहोत, करत आहोत. पाऊस पडेपर्यंत हे अभियान आपणाला चारा पाण्याचं करावंच लागणार आहे. परंतु ज्ञानाची पानपोई आणि नाशिक ते त्र्यंबक या पायी चालण्यामध्ये, या ज्ञानयात्रेमध्ये आपण सर्वच जण सहभागी झालेला होता. ही बाब अतिशय गौरवास्पद तथा कौतुकास्पद आहे असं म्हणायला हरकत नाही. ही ज्ञानयात्रा आहे आणि अशी ज्ञानयात्रेची परंपरा आपण या चालू शालिवान शकामध्ये या नव्या वर्षानिमित्तानं ही परंपरा पुढे कायम ठेवण्यासाठी ही कार्यरत करण्यामागे आपण सर्वजण त्यात आपला सर्वात सिंहाचा वाटा आहे. म्हणून आपण या ज्ञानयात्रेमध्ये सहभागी झालेला आहात. त्याचबरोबर गुरुकुल पीठाला लागून कृषीची ज्ञानयात्रा चालू आहे. मगाशी बऱ्याच मान्यवरांनी कृषीविषयी धोरणात्मक काही सूचक दिली. माजी खासदारांनी आपलं मनोगत व्यक्त करताना कृषी जलसंधारण, महाराष्ट्रातला भेडसावणारा पाणी प्रश्न
भौगोलिकदृष्ट्या तो कसा सफल करता येईल याविषयीची सूत्रबद्ध कृती त्यांनी आपल्या मनोगतात मांडली. तर काल दिवसभराच्या उपक्रमात राज्याचे प्रथम नागरिक मुख्यमंत्री आणि त्यांचे सर्व सहकारी अर्थात त्यांना या कार्याची मूलभूत माहिती आहेच आणि आत्ताच आपल्यामध्ये आदरणीय दिंडोरीचे खासदार आदरणीय चव्हाण साहेब आपल्यात उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आपण टाळी वाजवून आपण सत्कार करावा. ते मुळात सेवेकरी म्हणून कार्यरत आहेत. गेली अनेक वर्ष या वाटचालीमध्ये खूप मोठं सहकार्य सातत्यानं त्यांचं मिळत आहे. तेही थोड्या वेळानं आपलं मनोगत मांडणार आहेत. म्हणून सर्व मान्यवरांचा खूप मोठं सहकार्य आपल्या कार्याला स्वामींच्या देशभरात काश्मीर ते कन्याकुमारी पोचलं जावं, हा हिंदुस्थान गतवैभवाकडे यावा, या देशातील 150 कोटी कुटुंब राहणारे सर्व जण एकजुटीनं वागावेत. निसर्गात घडणारी जी काही विविध प्रकारची आपत्ती असेल, त्यात भूकंप असेल, दुष्काळ असेल, सुनामी असेल, आतंकवाद दहशतवाद असेल, या घडणाऱ्या साऱ्या अप्रिय गोष्टी उद्याच्या भविष्य काळात घडू नये म्हणून आपण गेल्या काही वर्षापासून भारत मातेच्या चरणावर सर्वप्रथम गेल्या दशकापूर्वी, गेल्या एक तपापूर्वी नवचंडी, शतचंडी, सहस्रचंडी, लक्षचंडी इतपत वाटचाल करत करत कोटीचंडी 7 साली 27 मे 7 ला आपण महाराष्ट्र राज्याच्या सर्व शक्तिपीठांवर आणि गुजरातच्या 5व्या शक्तिपीठावर समर्पित करताना एक कोटी पाठ या शक्तिपीठाद्वारे भारत मातेच्या चरणावर सुपूर्द करताना एक संकल्प केला की आगामी भविष्य काळासाठी आपण 100 कोटी पाठ म्हणजे 1 अब्ज पाठ, म्हणजे ज्याला अब्जचंडी म्हणतो, या अब्जचंडी अंतर्गत ही सेवा आपण सर्वांनी रुजू करावी, तिचं स्मरण असू द्यावं आणि त्या स्मरणामध्ये या देशाचं संरक्षण, या देशाचं शील, या देशाची भारतीय संस्कृती, या देशातील तमाम भगिनी वर्ग यांचं सर्वार्थानं सबलीकरण आणि संरक्षण भगवतीनं अबाधित ठेवावं, यासाठी आपण 100 कोटी पाठ तथा अब्जचंडी याचा संकल्प केलेला होता. तो संकल्प आपण पूर्णत्वावर नेण्यासाठी अजून तो सेवेचा भाग काही बाकी आहे. आपणाला अजून सप्तशतीचे पाठ, स्वामी चरित्र पाठ आणि या पुण्यभूमी ज्योतिर्लिंगाची अतिउच्च सेवा रुद्रपाठ बाकी आहे. या निमित्तानं या सेवेलाही आपणाला उजाळा देण्याला एक खूप मोठी संधी प्राप्त होणार आहे. म्हणून आपण आगामी या नव्या वर्षापासून स्वामी कार्याच्या यात्रेच्या निमित्तानं, ज्ञानयात्रेच्या महोत्सवानिमित्तानं जनमानसापर्यंत, मनामनापर्यंत पोचण्याऐवजी अंतःकरणापर्यंत जर पोचलात तर निश्चित ही बाब सर्वांना भूषणावह ठरणारी असेल, यात शंका नाही. म्हणून प्रतिवर्षी आपणाला हे उपक्रम आता राबवावे लागणार आहे. पाठोपाठ ग्रंथ परिचय म्हणून पलीकडे या कार्यातून केल्या जाणाऱ्या कार्याचा थोडक्यात तपशील तथा अहवाल तथा आढावा
त्या ग्रंथात घेण्याचा उद्देश आहे. कारण आपण एकटे किती जणांना सांगणार, म्हणून ग्रंथ रूपाने आपण जनमानसामध्ये हे कार्य पोचवण्याला खूप मोठी नामी संधी आहे. या संधीचा आपण सर्वांना लाभ घेता येईल म्हणून गेल्या दशकापूर्वी आपण गावोगावी ज्या ठिकाणी सेवा केंद्र नाही, अनेक गावं आध्यात्मिक सेवेला वंचित आहेत, त्या ठिकाणी साप्ताहिक दैनिक स्वरूपात सेवा सुरू करण्याला खूप मोठा दुजोरा आणि आपण सर्वांनी त्यात सहभाग घेतला. याना त्या निमित्तानं गावोगावी साप्ताहिक केंद्र सुरू झाली. त्याचं स्वरूप हळूहळू दैनिक स्वरूपात येऊ लागलं आणि त्या दैनिक स्वरूपातलं पुढील कार्य सेवेकऱ्यांचं ग्राम अभियान यात रूपांतर झालं. आज महाराष्ट्रामध्ये आणि देशभरात खूप मोठ्या प्रमाणात ग्राम अभियानाला खूप मागणी, उलट आपण कमी पडत आहोत. आपण प्रत्येकानं एक एक व्यक्ती जर दत्तक घेतली, एक एक गाव दत्तक घेतलं, तर या ज्ञान यात्रेचा खरा संकल्प जनतेपर्यंत पोहोचेल. जो जो भेटेल भूत त्याशी मानावा भगवंत. भगवान दत्तात्रेयांनी त्यांच्या कार्यकालामध्ये 24 गुरु करताना मी 24 प्रकारचे गुरु केले. त्याचं वास्तव स्वरूप आपणा सर्वांना विदित आहे. म्हणून त्यांचा गुण काय काय घेतला हे आपल्या दत्त महात्म्या या ग्रंथामध्ये त्याचा समावेश आहे. म्हणून या सर्व बाबी या त्या निमित्तानं ग्रंथ परिचय या संदर्भात सर्वांपर्यंत पोचला जावा हा संदेश हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणून सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानाला गेल्या दशकापूर्वी आपण सुरुवात सर्वांनी केली. अलीकडे त्याची मागणी खूप वाढलेली आहे. गावाची गावं खूप मागणी करतायत की आमच्या गावी ग्राम अभियान घ्या. आमच्या गावामध्ये बरीचशी मंदिरं ग्रामदैवतांची पडझड झालेली आहे, त्या मूर्त्यांची तुटफोड झालेली आहे. गावात शाश्वत असं समाधान आम्हाला मिळत नाही. नवी पिढी अध्यात्मापासून दुरावत चाललेली आहे. वडिलकीचा अनादर होतो आहे. मातृभक्ती, पितृभक्ती, राष्ट्रभक्ती, अतिथी भक्ती याचा लोप पावत चाललेला आहे. या साऱ्या बाबींना जर एकत्र आणायचं असेल तर सेवेकऱ्यांचं ग्राम अभियान ही एक फार मोठी आणि महत्वाची मात्रा आहे. आणि ही मात्रा जर लागू झाली तर गावागावांमध्ये प्रचंड उत्साह, प्रचंड हुरूप प्रत्येकाच्या चेहऱ्यावर, कृतीमध्ये उतरेल यात शंका नाही. म्हणून याची सुरुवात आपण केव्हा कोठे कशी करावी, शाळांमध्ये जाऊन शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्या सहकार्यानं आपण याची सुरुवात करावी. आज या विभागाचे प्रतिनिधी आलेले आहेत. आमचे व्यवहारे सर आणि त्यांचे सर्व सहकारी राज्यातून देशभरात जाण्याचा त्यांनी चंग बांधलेला आहे. म्हणून यांनी सर्वांनी आगामी येणाऱ्या जून महिन्यापासून हे खूप मोठं अभियान, जो कोणी पोचत नाही त्या ठिकाणी आपण पोचणं ही काळाची गरज आहे. पाठोपाठ आपल्यामध्ये या अभियानानंतर पुढील अभियान कार्यरत आहेत. त्यात प्रश्न उत्तर आणि मार्गदर्शन करणारे प्रतिनिधी ही सुद्धा संख्यात्मक बळ आणि गुणात्मक बळ वाढणं आवश्यक आहे. तेही प्रतिनिधी, भगिनी आणि पुरुष प्रतिनिधी आपल्यात उपस्थित आहेत. कृपया त्यांनी उभं राहून आपला परिचय नोंदवावा. धन्यवाद. हे सर्व प्रतिनिधी झटकून काम करतायत, परंतु लोकसंख्येच्या मानानं अजून आपणाला खूप
मनुष्यबळ, संख्यात्मक बळ वाढवावं लागणार आहे, हे विसरून चालणार नाही. आणि रोजीला जर आपण या कामी लक्ष दिलं तर त्याची गती वाढणार. आठवड्यातून एकदा संवाद साधण्याऐवजी रोजीला जर आपण मुमुक्षूंना संवाद साधू शकलो, प्रश्नोत्तर करू शकलो, तर त्याचा खूप चांगला परिणाम आपल्या भारतीय संस्कृतीवर निश्चित होणार, यात दुमत नाही. पुढचा विभाग ई विवाह मंडळ, विवाह मंडळ आणि कृषी प्रतिनिधी आपल्यात बसलेले आहेत. त्यांनी उभं राहून आपला परिचय व्यक्त करून आगामी कार्यकालात, आगामी भविष्य काळात तुमच्या आमच्या समोर, पालकांसमोर जो यक्ष प्रश्न मुलामुलींच्या विवाहाचा आहे, तो खूप भेडसावणारा आणि चिंताजनक आहे. या बाबतीत या कार्यानं गेली 50-60 वर्षात हा उपक्रम सुरू करता करता त्याचं स्वरूप विशाल वृक्षात रूपांतरित झालेलं आहे. आज विवाह मंडळाकडे सुमारे 1 लाख वधूवरांची नोंद झालेली आहे, महाराष्ट्र राज्यासह अन्य जिल्ह्यांची, अन्य राज्य. खूप मोठी पायपीट वाचणार आहे, श्रम वाचणार आहे. परिचय हा विषय आपोआप आपल्यापर्यंत होणार आहे. आणि पुढचं महाराष्ट्र राज्यामध्ये आणि अन्य राज्यांमध्ये गेली अनेक वर्ष ऋण काढून सण करता करता शेतकऱ्यांच्या आत्महत्येसह अन्य जणांनी सुद्धा, कामकरी लोकांनी सुद्धा आत्महत्याचा क्रम खूप मोठ्या प्रमाणात त्यात वाढ झालेली आहे. याची कारणं आपणा सर्वांना विदित आहे. ही सर्व कारण मीमांसा जर आपण समजावून घेतली आणि आपणच आपल्यापासून बदलायला सुरुवात केली तर हे शक्य आहे. म्हणून यासाठी थोडेसे मनावर असे संस्कार आपण करत करत मान पान, सन्मान, अपमान, खोट्या प्रतिष्ठा याला नव्या वर्षानिमित्तानं आपण तिलांजली द्यायची आहे. या नववर्षाचा संदेश आपण घेऊन जाताना या ज्या बाबी आहेत, जिथे अहंकार जन्म घेतो, तो खोट्या प्रतिष्ठेतून, खोटं वागण्यातून, अहंकारातून, मुळात ह्या बाबी जर आपण त्याला मूठ माती दिली तर या सगळ्या गोष्टी आपोआप संपुष्टात येतील आणि पुन्हा भारतीय संस्कृती गतवैभवाकडे पोचेल, यात संशय नाही. म्हणून आपण यापुढे मुलामुलींची विवाह करताना छोट्या खाणी उपक्रमात, साखरपुड्यासारख्या उपक्रमात, हुंडा न घेता, सोनं नाणं न घेता आपण छोट्या खाणी उपक्रमात बिना खर्चानं हे उपक्रम यापुढे राबवणं ही काळाची गरज आहे. हा संदेश आपण सर्वांपर्यंत जनमानसामध्ये पोचवणं क्रमप्राप्त आहे. हे खूप मोठं राष्ट्रीय काम आहे, सामाजिक काम आहे, आध्यात्मिक काम आहे, कौटुंबिक काम आहे आणि हे सर्वांचंच काम आहे. आणि यात आपण सर्वांनीच लक्ष ठेवून हे कार्य पुढे न्यावं, असाही संदेश आहे. म्हणून या कार्यानं गेल्या 50-60 वर्षांमध्ये लाखो सेवेकऱ्यांची विवाह जमली, आशीर्वादानं ती यशस्वी झाली. पण एक सांगता येईल, इथे बसलेले सर्व सेवेकरी, त्यातले बरेच जण साक्षीदार आहेत. स्वामींच्या आशीर्वादातून जेवढे जेवढे विवाह झाले, अजून कुणाचाही घटस्फोट, फारकती, अशा वाईट गोष्टी ऐकलेल्या नाही. आणि यापुढे तसं कुणाचं होऊ नये, घडू नये, त्याची तजवीज, त्याची दखल नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं काळाची गरज आहे. हे खूप मोठं सामाजिक व्रत आहे. म्हणून आपण या सर्व बाबी तेवत ठेवूया या सर्व अभियानातून. कृषीबाबत खूप बोलता येईल. पलीकडे खूप मोठं प्रशिक्षण शिबिर चालू आहे. खूप मोठे देशातले मान्यवर रोज तिथे मार्गदर्शन करतायत. कालपासून दिवस रात्र ते अभियान चालू आहे.
तथापि आपण गेली अनेक वर्ष कृषी मेळावे करत आलो. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात जवळपास कृषी मेळावे घेत आलो. कृषी आणि ऋषी, शेती आणि शेतकरी, शीता आणि शेती हा एक अनोखा समन्वय साधण्याचा या कार्याचा सातत्याचा प्रयत्न आहे. म्हणून या दुष्काळावर मात करण्यासाठी आणि पर्जन्य देवतेला आगाऊ आपण निमंत्रण वेळेत येण्यासाठी येणाऱ्या 1 मे पासून म्हणजे अखंड नामसप्ताहापासून पर्जन्य देवतेला आपण 21 दिवस आधीच निमंत्रण द्यायला सुरुवात करावी. या दुष्काळाची तीव्रता घालवण्यासाठी मुक्या जनावरांना चारा पाणी प्राप्त होण्यासाठी तुमचा कृपेचा वर्षाव या सर्व ठिकाणी होणं जरुरीचं राहील. आणि त्याची मुख्य देवता ब्रह्मवादिनी गंगामाई आहे. गेल्या 60-65 वर्षात या कार्याच्या मुहूर्तमेढीमध्ये सद्गुरू पिठले महाराजांनी सुद्धा आलेल्या सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगावं की बाबा, वर्षातून एकदा तरी तू कुशावर्तावर जा, रामकुंडावर जा, तुला जिथे जमेल तिथे गंगेवर जा, गंगामाईला विनंती कर. ते जग त्यांना विचारून त्यांच्या परवानगीनं तू तुझ्या गावच्या नदीत टाक, विहिरीत टाक, बोरमध्ये टाक, जलाशयात टाक. त्यांची कामं झाली आणि वर्षभर त्या नद्या वाहत्या झाल्या. म्हणजे जुनं नवं पाणी त्याचा मिलाप व्हायचा. आज तसं का होत नाही? या मूलभूत बाबीपासून आपण फार दुरावलो आहोत. म्हणून याचं स्मरण म्हणून या कृषी विभागातून जलसंपत्तीकडे वळताना तिचा वापर आपण काटकसरीनं कायमस्वरूपी करावा लागणार आहे. जरी आपणाकडे जलसाठा कमी असेल, जास्त असेल, तरी त्याची खूप काटकसरीनं, जसं पश्चिम राष्ट्रांमध्ये खूप काळजी घेतली जाते पाण्याची, तशी आपण खूप आजपासून कटाक्ष ठेवून पाणी वाया जाणार नाही त्याची आपण दखल घ्यावी. ही खूप मोठी जलसंपत्ती आहे. म्हणून आपण तिचा अतिशय आदर करावा आणि त्या आदराचं भान ठेवून मूलभूत त्या गंगामाईचं आपण या निमित्तानं पूजन करणार आहोत. ते एक निमित्त आहे. म्हणून आपण कृषी या संदर्भामध्ये जलसंधारण हा एक खूप महत्वाचा भाग आहे. पाणी वाहून न जाता ते जर अडून ठेवलं, जेवढे सरकारी धोरण आहेत त्यात आपण सर्व सेवेकऱ्यांनी लक्ष दिलं आणि त्या सरकारी जागेमध्ये आपण गावतळी बनवली, तर त्या पाण्याचा, वाहून जाणाऱ्या पाण्याचा उपयोग आपण निश्चितपणे त्या गावाला वर्षभर पुरेल इतकं पाणी साठवून ठेवलं तर त्याचा निश्चितपणे चांगला उपयोग त्या गावकऱ्यांना होऊ शकतो, यात दुमत नाही. हे काही सरकारने केलं पाहिजे अशातला भाग नाही. परंतु आपण सर्वांनी एकजुटीने जर ठरवलं, सरकारपेक्षा आपण जास्त काम करू शकतो. म्हणून या दृष्टीनं आता वाट कोणाची बघण्यात अर्थ नाही. या साऱ्या बाबी आपणाला सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानातून गावापर्यंत पोहोचून त्या अनुकरणात आणण्याचं सर्व कृती आपल्याला करावी लागणार आहे. वृक्ष संवर्धन हा एक त्यातला भाग आहे. प्रतिवर्षी आपण अनेक झाडं वड खात्यात बघतो, लावली जातात. परंतु ती लावण्यापेक्षा ती जगून दाखवणं हा महत्वाचा भाग आहे. ब्राझीलमध्ये गेल्या दशकापूर्वी 5 वर्षाचा दुष्काळ पडला. ब्राझीलचे लोक अभ्यासासाठी आपल्या आसाम राज्यात चेरापुंजीला आले. 10 दिवस थांबले. इथे एवढा पाऊस का पडतो? आजही 400-500 इंच पाऊस सहजगत्या तिथे पडतो.
परंतु ते पाणी दुर्दैवानं सागराला वाहून जातं, उपयोग करता येत नाही. ही खंत सुद्धा स्वातंत्र्याच्या गेल्या 65 वर्षात उत्तर काळात त्या अजून आपल्याला करता आलं नाही. ही खंत त्यांनी बोलूच नका. परंतु तिथे एक अभ्यास त्यांनी केला. तिथे बेताची जंगलात खूप झाडं आहेत. ज्या ठिकाणी बेताची झाडं आहेत तिथे पर्जन्य देवता खूप आशीर्वाद देण्यासाठी उद्युक्त होत असते. खूप आशीर्वाद देतो. पर्जन्य खूप मोठ्या प्रमाणात, विपुल प्रमाणात तो प्राप्त होतो. म्हणून भारतातल्या तमाम वन खात्यांनी निदान एक जरी झाड लावलं तरी महाराष्ट्राच्या दुष्काळी भागात पर्जन्य कृपा करायला काटकसर करणार नाही. झाडं कोणती लावावीत हाही महत्वाचा प्रश्न. परंतु आपण पाश्चिमात्य संस्कृतीला सामोरं जाऊन विकृती दर्शक झाडं आज आपण लावत आहोत की ज्याचा व्यवहारात किंवा आयुर्वेदात काहीतरी उपयोग नाही. अशी झाडं आपण उद्यानात बघत आहात. परंतु आजीबाईच्या बाटव्यात असलेली औषधी झाडं ती कुठे गेली? पूर्वी तुळस लावताना जवळपास वेखंड लावलं जायचं. हे वेखंड एवढं कामधेनू आहे. आज अनारोग्याचा प्रादुर्भाव या देशामध्ये, जगामध्ये फोफावत आहे, सांगायला नको. परंतु कॅन्सरच्या गाठीवर हे वेखंड तर कधी तर रामबाण इलाज म्हणून ते आपल्याला हात मारताय, आपण पोचणं जरुरीचं आहे. ते वेखंड जर गाईच्या गोमूत्रात उगाळून आपण पोटात घेतलं किंवा गाठीला लावलं, 7 दिवसात किंवा 21 दिवसात कॅन्सरची गाठ 100% बरी होती. आजीबाईच्या पाठव्यातली ही एक सत्यस्थिती आहे. आणि सद्गुरू पिठले महाराजांच्या काळामध्ये अशा घटना घडत होत्या. त्यांनी पटकन सांगावं, वेखंड आणा, ते गाईच्या गोमूत्रात उघडून लावा, असं करत असत. त्या अनुभूती तत्कालीन त्या कुटुंबांनी त्या घेतलेल्या आहेत. त्याची लेखी स्वरूपात त्याचे पुरावे आहेत. म्हणून आपण त्याला विसरत चाललेलो आहोत. भगिनी वर्गांसाठी तर हा खूप रामबाण इलाज आहे. पोटात असणाऱ्या डॉक्टर गायनालॉजिक सांगतात असं करावं लागेल, तसं करावं लागेल. परंतु त्यावर 4-5 उपाय आहे. हा तर वेखंडाचा उपाय आहेच. गाईच्या गोमूत्रात घासून घेणं हा तर उपाय आहेच. परंतु नारळाची जी केशर आहे, शेंडी आहे, ती जाळून तिची रक्षा जर मधातून घेतली, 21 दिवसात 3 आठवड्यात कुठलाही कॅन्सर पोटातला 100% बरा होता. कोणाचाही कुठलाही. बरं, हे औषध करायला काही फार मोठं कष्ट पडतात अशातला भाग नाही, सहजगत्या. परंतु आम्हाला एक सवय लागली, मेडिकलला जायचं, गोळी आणायची आणि तोंडात टाकायची. त्यामुळं आम्ही निसर्गापासून दुरावलो. परंतु हा खूप रामबाण इलाज. असंख्य भगिनींना त्याच्या अनुभूती आलेल्या आहेत. डॉक्टरांकडे जाण्याचा आणि पुढील शस्त्रक्रिया करण्याचा प्रपंच थांबलेला आहे. पर्यायानं खूप मोठी खर्चाला काटकसर झालेली आहे, बचत झालेली आहे. या सगळ्या बाबी आपल्या कौटुंबिक जीवनात, वैयक्तिक जीवनात, सामाजिक जीवनात या खूप महत्वाच्या आहेत. म्हणून या सर्व बाबींवर चर्चा घडून यावी, यावरही चर्चासत्र आरोग्य अभियानातून घडावी. म्हणून आपण कालच्या सुमुहूर्तावर सद्गुरू मोरेदादा यांच्या नावानं पलीकडच्या जागेमध्ये त्या हॉस्पिटलची उभारणी करण्याला एक गती, एक संधी आणि या परिसरातील गोरगरीब जनतेला मोफत सुविधा कॅन्सरची, मेंदूची, हृदयविकाराची, डोळ्याची,
हार्टची या सगळ्या बाबी मोफत पद्धतीत त्यांना प्राप्त व्हाव्यात म्हणून आदरणीय आमचे चव्हाण साहेब सुद्धा त्यात प्रयत्नशील आहे की या भागाला भारत सरकारनं खूप मोठी मान्यता दिलेली आहे आणि ही जर मान्यता मिळाली तर या परिसरात गुजरात पर्यंत या सर्व ट्रायबल एरियामध्ये खूप मोठं योगदान घेण्याला आणि आपणाला काम करण्याला खूप मोठी संधी प्राप्त झालेली म्हणून भविष्य काळाच्या दृष्टीनं येणारं पुढील वर्षाचं सिंहस्थ ती वास्तू जेव्हा होईल तेव्हा होईल परंतु सिंहस्थाच्या कार्यकालामध्ये वर्षभर 13 महिने चाललेल्या या सिंहस्थामध्ये आपल्याकडेच एवढे डॉक्टर आहेत त्यांनी ठरवलं तर वर्षभर रुग्णांना आपणाला सेवा करण्याला संधी प्राप्त होईल आज आपल्यामध्ये डॉक्टर लोक आलेले आहेत प्रतिनिधिक स्वरूपात त्यांनी उभं राहून आपला परिचय नोंदवावा जिथे असाल तिथे धन्यवाद म्हणून या कामी आपण देशातील राज्यातील सर्व डॉक्टर लोकांना संघटित करून सिंहस्थामध्ये येणारे साधू संत असतील गोरगरीब असतील ज्यांना डॉक्टरांपर्यंत जाणं आर्थिकदृष्ट्या शक्य नाही असे रुग्ण आपले आहेत आणि आपलेपणानं जर आपण त्यांना उपचार पद्धती केल्या तो खूप मोठा दुवा आपल्या सर्वांच्या खात्यावर जमा होईल यात दुमत नाही म्हणून ही सेवा करण्याला एक खूप मोठी नामी संधी या सिंहस्थामध्ये आपण असा एक मंडप देऊ की ज्याला पावसाची वाऱ्याची संरक्षण मिळेल अशा मंडपात वेगवेगळे डॉक्टरांनी आपल्या सर्व सुविधा सज्ज ठेवून रुग्णांना सेवा देण्याला संधी प्राप्त करण्याला आपण त्याचं नियोजन आत्तापासून करणार ही खूप मोठी नामी संधी आहे म्हणून हे सेवेकऱ्यांचं ग्राम अभियान आहे या खूप मोठा खजिना खूप मोठं ज्ञानयात्रा यात भरलेली आहे त्याचा उलगडा करणं वेळेअभावी वेळ कमी पडतोय म्हणून सर्व डॉक्टर लोकांना खूप मोठी नामी संधी आहे आपल्यातल्या सर्व परिवारातल्या डॉक्टरांनी जरी ठरवलं तरी अशक्य नाही लाखो कोट्यावधी जनतेला ही विनामूल्य सेवा खूप काही शिकून खूप काही देऊन जाणार आहे पाठोपाठ आपल्यामध्ये या राज्यातील देशातील बरेच इंजिनियर लोक आलेले आहेत आर्किटेक्ट लोक आलेले आहेत कालपासून त्यांचंही प्रशिक्षण शिबिर प्रदर्शन चालू आहे म्हणून वास्तुतज्ञ प्रतिनिधी इथे असतील त्यांनी उभं राहून आमचे नवनाथ पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी आहेत पलीकडे बसलेले आहेत वास्तुशास्त्र त्यात गावाची रचना कशी असावी आपण राहतो त्या घराची रचना कशी असावी मंदिरांची रचना कशी असावी कारखान्यांची रचना कशी असावी शासकीय वास्तू ज्या आहेत ग्रामपंचायत पासून तर लोकसभेपर्यंत शासनाच्या वास्तू कशा असाव्यात की जेणेकरून देशाचा कारभार सुरळीत चालेल असं त्याला स्वरूप देऊ देशामध्ये अखंडता एकता आणि राष्ट्रीय एकात्मता या शास्त्राद्वारे निर्माण होईल आणि गुजरात प्रमाणे या राज्याची व्यापक प्रगती होईल कारण गुजरातनं हा पहिला पॉइंट आपल्याकडून घेतला आणि मोदींनी तिथे त्याप्रमाणे बरेच बदल करून घेतले त्याचा परिणाम ते बघत आहेत तपशिलात न बोल कोणाची स्तुती करण्याचा हेतू नाही परंतु वस्तुस्थिती आणि शास्त्र हे सांगणं गरजेचं आहे म्हणून त्या दृष्टीनं आपणाला हे सेवेकऱ्यांचं ग्राम अभियान गावागावाला काय काय देणार हा त्यातला महत्वाचा भाग आहे असो या पाठोपाठ आपल्यामध्ये कानून प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी वकील आणि न्यायमूर्ती लोकांनी आपला परिचय करून द्यावा या देशामध्ये कानूनच्या बाबत प्रचंड अनभिज्ञता आहे
ते दुर्दैव एवढं आहे, गेली 700-800 वर्ष शालेय शिक्षणात कानून शिकवला जात नाही. परंतु आपल्याकडे नेहमी देश विदेशातले अनेक नागरिक येतात. परवा काही जर्मनी जपानच्या लोकांनी सांगितलं, आमच्या शिक्षण क्षेत्रामध्ये मूल्य शिक्षणात कानून शिकवलं जातं. इयत्ता 4थी ते 12वी या कार्यक्षेत्रात वाढत्या वयानुसार थोडा थोडा कानून शिकवला जातो आणि एकदा तो 12वी झाला की जशी आपली LLB LLM आहेत तेवढं ज्ञान त्याला 12वीत मिळतं. म्हणजे न कळत एक सुसंस्कृत कानून जाणणारा नागरिक त्या देशात, त्या गावात, त्या घरात तयार होतो. या सूत्रानुसार जर भारतीय शिक्षण क्रम थोडासा बदलला तर ह्या देशात चाललेले जे दंगेधोपे आहेत, अज्ञानामुळे चालणाऱ्या घटना आहेत, त्या ताबडतोब थांबतात. आपण अज्ञानापोटी बस काचा फोडतो, रेल्वे फोडतो, रस्ता रोको करतो, काय काय करतो. हा सगळा अज्ञानपणाचा भाग आहे आणि ते करून काही फार प्रगती झाली अशातला भाग नाही. म्हणून अज्ञानातून जे काही अनर्थ देशाच्या विकासाला पोचतात, अविकासाकडे पोचणाऱ्या ज्या बाबी आहेत त्याचं नाव अज्ञान. म्हणून हे जर अज्ञान थांबवायचं असेल तर त्याला संस्काराची, कर्तृत्वाची जोड देणं ही काळाची गरज आहे. म्हणून आपणाला मूल्य शिक्षणातून कानून हा भाग खूप पुढे आणावा लागणार आहे. यापुढे आपण तशी तजवीज आगामी शालेय शिक्षण क्रमापासून आपण सर्वांनी जर त्यात लक्ष घातलं, आमच्या सर्व न्यायदेवतेंनी, सेवानिवृत्त जेवढे न्यायमूर्ती लोक आहेत त्यांनी ठरवलं तरी अवघड नाही. कधी कधी जर त्यांनी अशी शिबिरं भरवली सुट्टीच्या दिवशी, ते सुद्धा पुरत राहते. म्हणून या सर्व बाबी योग्य वयात शिकवणं जरुरीचं आहे. 40 किंवा 60 उलटल्यावर शिकवण्यात फारसा अर्थ नाही. म्हणून ते योग्य वयात शिकवणं जरुरीचं आहे. पाठोपाठ आपल्यामध्ये प्रशिक्षक प्रतिनिधी आणि प्रशासकीय कामकाज बघणारे प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी जागेवर उभं राहून किंवा पुढे येऊन आपला परिचय करून देणं जरुरीचं आहे. ते लांब बसलेले आहेत. धन्यवाद. आपण प्रत्येक जिल्ह्यापर्यंत पोहोचलात, सेवा केंद्रांपर्यंत पोहोचलात तर त्याचा खूप चांगला ठसा, चांगला उपक्रम आपण सर्वांपर्यंत पोहोचू शकतो. म्हणून याही बाबी सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानात खूप महत्वाच्या आहे. आणि सर्वात महत्वाचा आणि शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आहे. तिथे मांडामांड केलेली आहे. तथापि समोर बसणाऱ्या भगिनी वर्गांना खूप मोठं सामर्थ्य वाढवणारं, संरक्षण देणारं हे शिबिर असेल. समोर बसलेल्या आणि डावीकडे बसलेल्या भगिनी मराठी अस्मितेत ज्यांनी भाग घेतला त्यांनी उभं राहून आपला परिचय करून द्यावा. धन्यवाद. देशात घडणाऱ्या ज्या काही अप्रिय घटना आहेत, मधल्या काळात राजधानीसारख्या, भारताच्या राजधानीसारख्या ठिकाणी अप्रिय घटना घडली. असे काही प्रसंग उद्याच्या भविष्य काळात आमच्या कुठल्याही भगिनी वर्गांवर येऊ नये, मुलींवर येऊ नये म्हणून आपण मगाशी जय जयकार करताना भगवतीचा केला. पण भगवतीनं आपल्याजवळ आधीच संरक्षण दिलेलं आहे. त्या 11 अलंकारापैकी ज्या भगिनी, ज्या मुली काचेचे कंकण घालतील त्यांना भगवतीचा सदैव आशीर्वाद राहील. हे आपण लक्षात ठेवावं. नुसतंच लक्षात नाही, कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या मास्तर लोकांना शिकवावं. जे कॉन्व्हेंटमध्ये विरोध करतात कंकण घालायला त्यांना आधी शिकवावं. म्हणजे मग ते विद्यार्थ्यांना सांगतील, नव्या पिढीला सांगतील कंकणाचं ध्येय काय आहे. म्हणून आधी शिकवणाऱ्यांना जर सांगितलं
तर पुढची पिढी त्याचं अनुकरण करेन की त्यामागे काय सायन्स आहे, काय शास्त्र आहे, काय त्यामागचा हेतू आहे ते कळेल. म्हणून त्या कंकणामध्ये खूप सामर्थ्य आहे. म्हणून उगतच झाशीच्या राणी इंदिरा गांधी, राजमाता जिजाऊसाहेब तयार झाल्या नाही. त्याला कंकण आणि भगवतीचे 11 अलंकार कारणीभूत आहेत. म्हणून ही संस्कृती, हा वासा पुढील पिढ्यांसाठी आपण सर्वांपर्यंत पोहोचवावा. त्याचं वैज्ञानिक महत्व, आध्यात्मिक महत्व तथा पारंपरिक महत्व ते विशद करावं. तसंच कुंकू लावण्याचा सुद्धा खूप महत्वाचा त्यामागचा हा अलंकार आहे. त्यामागे खूप मोठं सायन्स दडलेलं आहे. आपण कान नाक टोचतो त्यामागे काही मोठं सायन्स आहे. आपण कधी काळी जाता येता जर दगड फोडणाऱ्या समाजामध्ये भगिनी बाळांना जन्म देतात, परंतु त्यांची जर आपण चर्या बघितली, हातात पायात अगदी नाक कान टोचलेले, त्यात झुबे घातलेले असतात, कपाळापर्यंत ते टोचलेले ते सगळे झुबे असतात. त्यामुळं अशुद्ध रक्त शुद्ध होऊन शरीर यष्टी काटक होते. वास्तविक अतिशय गरीब कुटुंबात त्या वावरत असतात. एक वेळचं जेवण आहे नाही, चटणी भाकरी आहे नाही, अन्न आहे वस्त्र नाही, एवढी गरिबीला पारावर नसताना जन्म दिल्यानंतर काही तासात परत ती भगिनी त्या दगडफोडीत परत काम करत असते. हे आपण विदारक चित्र वैज्ञानिक पार्श्वभूमीवर हे आपण अवश्य बघावं. म्हणजे मग आपण कुठे आहोत आणि काय करायला हवं हे शास्त्र पूर्वजांनी ॲक्युप्रेशर, आज ज्याला आपण पंक्चर किंवा प्रेशर म्हणतो, ही भारतीय शास्त्र आहे. यामागे खूप मोठं विज्ञान दडलेलं आहे. म्हणून उचित वेळी नाक टोचणे, कान टोचणे हा जो संस्कार आहे, याचं महत्व नव्या पिढ्यांना आपणाला विज्ञानातून सांगायला खूप मोठी संधी मिळाली. येणकेन प्रकारेण शरीर यष्टी काटक राहावी हा त्यामागचा मुद्दा आहे. म्हणून यामागचं दडलेलं जे काही विज्ञान आहे ते आपण कृपया सर्वांपर्यंत पोचण्याला ही खूप नामी संधी आहे. असे खूप विभाग, विषय खूप सांगण्यासारखे आहेत. किती तास बोललं तरी वेळ पुरणार नाही. कुठल्या कुठल्या विषयावर बोलायचं असं आमच्याही डोक्यात जरा गडबड होऊन जाते. किती विषय बोलणार, वेळेला बंधनं आहेत. ऐकायला आपले मनाजीराव आपल्याजवळ किती वेळ आहेत नाहीत. काही तासानंतर मनाजीराव आपल्याला पुढे काम सांगतात. अमुक ठिकाणी यात्रेत गेलंच पाहिजे, तमुक केलंच पाहिजे, अमुक झालंच पाहिजे. मनाजीराव आधीच आपणाला काहीतरी काम सांगत असतात. या सैरभैर मनांना विवेकाचा लगाम अध्यात्मातूनच घालता येतो. म्हणून या कार्याने गेली अनेक वर्ष संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी या महाराष्ट्राला दिलेला जो ध्यान योग आहे तो या कार्याने गेल्या 60 वर्षात सातत्यानं सांभाळण्याचा प्रयत्न केला. ठाईच बैसुनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. परमेश्वर बघायचा आहे, तो कुठे कसा बघायचा. म्हणून हरिपाठामध्ये फक्त 4च ओळीत मुक्ताईंनी भोळ्या भाबड्या अशिक्षित लोकांना परमेश्वर दाखवला. देवाची एक बारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी, अर्थ समजला नाही. देवाचं द्वार कोणतं आहे? जिथे आपण कपाळाला गंध पुरुष माणसं भगिनी कुंकू लावतात त्या ठिकाणाला हरिद्वार म्हटलेलं आहे. आणि त्या हरिद्वार पासून तो देवाचा रस्ता चालू होतो, ही पायवाट चालू होती. म्हणून त्यांनी ही पायवाट कशी असेल त्याचं वर्णन 4 ओळीत केले आहे.
त्या 4 ओळी आपल्या सर्वांना हरिपाठातल्या माहितीये. देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तीचारी सारी आहे. पण केव्हा, कुठे? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण केली? हरीच्या मुखानं हरीचं नाव आपणाला घ्यायचं. अर्थात आपलं जे मुख आहे ते हरिनाम घेण्यासाठी दिलेलं आहे. बिड्या काड्या पिण्यासाठी, व्यसन करण्यासाठी, अभद्र बोलण्यासाठी, भांडण्यासाठी नाही. वदनम प्रसाद सदनम सदयम हृदयम सुधामुचो वाचा करणम परोपकरणम एषा केशानचे वंद्याय. फार तपशिलात मराठी सांगण्यात जरूर नाही. आपण सर्वजण मुखाचा वापर यासाठी करायचा आहे. ज्यावेळी आपल्या मुखानं आपण हरीचं नाम घेऊ आणि मग 3ऱ्या ओळीत आसुनी संसारी जिव्हा वेग करी, वेदशास्त्र निवारी पाहिजे सदा. आसुनी संसारी, हिमालयात जायचं नाही. जटा दाढ्या भगवे कपडे वगैरे वगैरे ते काही करण्याची गरज नाही. फक्त जिभेवर, मनावर जर तुम्ही नियंत्रण ठेवलं तेवढं पुरे आहे, असं मुक्ताईंनी सांगितलं. आपल्या जिभेवर आपण नियंत्रण मिळवा. कारण जीभ 4 माणसात बसवते आणि उठवते. एक दिवस कबीरजी आणि गोस्वामी तुळशीदासजी बातचीत करत होते. तो हा लिहितो. तिथे जीभ आणि दात यामध्ये कडाक्याचं भांडण झालं. भांडण विकोपाला गेलं. ते 32 दात त्या जिभेला धमकावत होते. तुम है 32, हम है 32, तू है अकेली माय. आम्ही 32 जण आहोत, तू एकटी आहेस. हम है 32, तो है अकेली माय. हम एक बार चबा जाए तो फिर याद कहां जाए. आम्ही जर तुला चावलो तू कुठे जाशील. त्या दातांवर 0 मिनिटात अपील करून त्या जिभेनं त्या दातांना सुनावलं. तुम है 32, मैं हूं अकेली. मैं एक बार टेढ़ी जाए तो 32 गिर जाए. आपण लोकांना विनाकारण शिव्या गाळ्या दिल्या तर लोक आपली पूजा करतील की कशानं करतील तो भाग वेगळा. म्हणून आपल्या जिभेवर जर आपण नियंत्रण ठेवलं तर हे शक्य आहे. म्हणून आपण आपल्या जिभेवर हमेशा नियंत्रण ठेवणं हा महत्वाचा भाग आहे. आणि मग शेवटच्या ओळी ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा कोणत्या, द्वारकेचा राणा पांडवांनी. अर्थ समजला नाही. आपण म्हणाल आम्ही परवा गेल्या काही वर्षापूर्वी महाभारत बघितलं, रामायण बघितलं, असं झालं तसं झालं वगैरे. परंतु 5 पांडव, द्वारकेचा राणा, ते कोठे आहे? आपल्या देहामध्ये जे पंचप्राण आहेत मुख्य, महर्षी व्यासांनी त्यांना 5 आहेत म्हणून पांडव म्हटलेलं आहे. शरीरात आहे पण दिसत नाही असा श्वासरूपी परमात्मा द्वारकाधीश तो आपल्या शरीरात असलेला. आणि त्याला बघायचं कसं तर हरिद्वारातून बघायचं आहे. म्हणून आपण ज्यावेळी शांत चित्तानं काम धाम सगळं आटोपल्यावर आवडत्या तसबिरी समोर किंवा स्वामींसमोर एक अगरबत्ती किंवा निरंजन लावावी. सगळं कामधंदा आटोपल्यावर आणि डोळे झाकून क्षणभर बघत बघत थोडा वेळ श्वास आपणाला कोणता येईल किंवा सोडता येईल अशी अवस्था करणं त्याला ध्यानयोग असं म्हटलेलं आहे. म्हणून असा जर आपण ध्यानयोग 1 मिनिटाचा, 2 मिनिटाचा, काही मिनिटाचा करू शकला, क्षणम आत्मानुसंधानम पापम दहती कोटीशा, एवढं जर आपण अनुसंधान साधलं, ज्यावेळी आपण श्वास सोडतो आणि क्षणभर आपण थांबतो, आपल्या समोर काय चित्र उभं राहतं हे ज्यानं त्यानं ठरवलं. म्हणून या अतिशय महत्वाच्या ध्यान योगाच्या बाबी सामान्य लोकांना जमाव्यात, करता याव्यात. म्हणून पूर्वी मुक्ताबाई ही वेळ संध्याकाळची झाली
की ही चौघं भावंड कधी एका व्यासपीठावर आली नाही. त्यांनी गावं वाटून घेतली. ज्ञानोबांनी पलीकडच्या गावाला जावं, निवृत्तीनाथांनी पलीकडे जावं, सोपान काकानं दुसऱ्या गावी जावं, नामदेव महाराजांनी दुसऱ्या गावी जावं, मुक्तानं दुसऱ्या गावी जावं. एका वेळी 5 गावं दत्तक घेतली जात होती आणि ही संत भावंड एका वेळी 5 गावात पोचायची. का तर जास्त लोकांना प्रसार प्रचार त्याचा करता येईल, एका व्यासपीठावर हे शक्य नाही. म्हणून त्यांनी गेल्या 700 वर्षापूर्वी या महाराष्ट्राला आध्यात्मिक बाळकडू वाचताना पहिला ध्यानयोग. आणि मग ती माणसं मुक्ताई आल्या त्या गावात की वातावरण उत्साहित व्हायचं, भारूत जायचं. आणि मग त्यांच्या शैलीतून या 4 ओळी जनतेसमोर काम धंदा शेतातून आटोपून आलेली माणसं त्यांच्या समोर देवासारखं बसायची. आणि त्यातला एक काही असं रूपक त्यांच्या समोर मांडलं की डोळे झाका, श्वास रोखा. असं थकलेली माणसं तर त्यांना झोप लागून जायची. जागे झाल्यावर मुक्ताई कुठे, मुक्ताई गायब. 8 दिवस परत त्या गावाला जाणारच नाही. त्यातून अशी गोडी लागायची की मुक्ता कधी येतील, पुढचं ज्ञान आम्हाला कधी देतील, अशी ओढ त्या ज्ञानातून निर्माण व्हायची. म्हणून आज आपण या ज्ञानयात्रेचा एक शुभारंभ नाशिक ते त्र्यंबक या क्षेत्रामध्ये करण्याचा पहिला मानस आपण नव्यानं नोंदवत आहोत. या ज्ञानयात्रेमध्ये आपण सर्वजण सहभागी झालात. विषय खूप बोलण्यासारखे आहेत. उद्याही आपण काही चर्चेला आणू इच्छित आहोत. बोलण्यासारख्या खूप बाबी आहेत, परंतु वेळेला बंधनं आहेत. म्हणून आपणासमोर आपल्या विभागाचे विभागीय आयुक्त आमचे जाधव साहेब आलेले आहेत. धन्यवाद साहेब. आपण गेले अनेक दिवसापासून महाराष्ट्र आणि आपल्या विभागात ही जी काही दुष्काळ स्थिती निर्माण झालेली आहे ती कमी करण्याचं, हलकं करण्याचं आपण खूप प्रयत्न करत आहात. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन जनावरांचा चारा, पिण्याचं पाणी यामध्ये आपण पूर्ण व्यस्त आहात. मुख्यमंत्री साहेबांनी आपला उल्लेख काल माझ्याजवळ केला. आपलं अतिशय काम गौरवास्पद असल्यामुळं, आपण काल व्यस्त असल्यामुळं आपण येऊ शकला नाही हे आम्ही जाणतो. परंतु आगामी पुढील पाऊस पडेपर्यंतच्या कार्यकालात हे काम एवढ्यावर थांबणार नाही. आपणाला छावणीऐवजी दावणीपर्यंत चारा पोचवावाच लागणार आहे. आणि पाण्याची गैरसोय टाळण्यासाठी आपल्यातलं थोडंसं पाणी त्यांना द्यावं लागणार आहे. बऱ्याच ठिकाणी पाण्याच्या बाटल्या बऱ्याच काही संस्थांनी तहानलेल्या गावांना पोच केलेल्या आहे. आपल्यातली एक ताटातली चतकोर भाकरी दुसऱ्यापर्यंत पोचवणं एक खूप मोठं माणुसकी शास्त्रातली भूतदया आहे. आणि हे नव्या पिढ्यांना आपण या संस्कारातून शिकवायचं आहे. म्हणून हा एक सामाजिक वारसा, राष्ट्रीय वारसा आणि या राष्ट्राला मोठं करणारे जे जीवनादर्श या देशात झाले, स्वातंत्र्य मिळवून देणारे महापुरुष असतील, संत मालिका असेल, पूजनीय आमचे महात्मा गांधी असतील, तत्कालीन सर्व राज्यकर्ते असतील, स्वातंत्र्य सैनिक असतील, अन्य सर्व जण असतील, नावं किती घेणं, या सर्वांचा जीवनादर्श पुढे नव्या पिढ्यांनी त्याचं आचरण करावं, अनुकरण करावं. एवढंच आपण आजच्या मितीला त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या भयानक दुष्काळाला सामोरं जाताना याची तीव्रता कशी कमीत कमी होईल, त्यावर मात करण्याचं सामर्थ्य स्वामी कृपेनं आपणाला कसं प्राप्त होईल, एवढाच आजचा विषय आहे. फार तपशिलात बोलणं उचित नाही, परंतु या नववर्षाच्या निमित्तानं या पंधरवाड्यामध्ये रामनवरात्र, देवी नवरात्र आणि हनुमान नवरात्र हे 3 नवरात्र आपण त्याची वाटचाल करत असतो. त्याची मांडणी इथे केलेली आहे. जाता जाता भगिनी वर्गांचं, अन्य जणांनी हे सर्व नवरात्र आणि त्याचं महत्त्व बघायला खूप मोठी संधी आहे. तेव्हा वेळेला विराम करण्यापूर्वी
आदरणीय आमचे खासदार साहेब आपलं मनोगत. जास्त वेळ नका बोलू, 2 मिनिटं नंतर आपण प्रार्थना घेऊ. पण आपण एवढ्या लांबून आलात, निदान 2 शब्द आपण सर्वजण खासदार साहेबांचे ऐकू आणि मग आपण पुढील कार्यक्रम करू. श्री स्वामी. वंदनीय गुरुमाऊली, स्वामी समर्थांच्या सेवेसाठी वाहून घेतलेले महाराष्ट्रातले आणि महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले सर्व सेवेकरू बंधू भगिनी, माऊलीने मी सांगितलं की आपण बोलल्यानंतर मी बोलणार नाही, परंतु त्याने मला आदेश केला की स्वागत करण्यासाठी काय पण तुम्ही आपण उभं राहा. कारण मी आहे दिंडोरीचा खासदार. स्वामी समर्थाचं मूळ केंद्र दिंडोरी, म्हणजे मी यजमान आहे तशा अर्थाने. आपण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं, देशाच्या कानाकोपऱ्यातनं ह्या ठिकाणी सेवेकरी म्हणून ह्या ठिकाणी आलेला आहात आणि ह्या पवित्र भूमीमध्ये आपण कालपासून ह्या ठिकाणी उपस्थित आहात. आणि म्हणून सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचं, मंचावर बसलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व तरुण मित्रांचं सुद्धा अंतःकरणापासून सर्वप्रथम ह्या त्र्यंबक राजाच्या आणि ह्या गुरुपीठामध्ये आपलं हार्दिक आणि अंतःकरणापासून स्वागत करतोय.